नमस्कार, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी घटना घडली. महाराजांनी बांधलेले गड, किल्ले ज्यांना आपण मंदिरं म्हणून ओळखतो, अशा गडांपैकी 12 गडांना युनेस्कोच्या जागतिक वारसा याची नोंद झाली आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल किंवा गर्व वाटेल. त्यामुळे या गोष्टीमुळे आपला जो महाराजांचा इतिहास आहे, जो आपल्या राजांचा इतिहास आहे, त्यांचे विचार आहेत, ते फक्त आपल्या पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता किंवा आपल्या महाराष्ट्रापुरते किंवा आपल्या देशापुरते मर्यादित न राहता ते आता जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. त्याच्यामुळे एक मराठी म्हणून किंवा एक महाराष्ट्रीय म्हणून या गोष्टीचा गर्व आपल्याला नक्कीच आहे. या व्हिडिओमुळे तुम्हाला कळून येईल की आपल्या महाराजांची, आपल्या राजांची कीर्ती जगभरात कुठपर्यंत पोहोचली आहे. भवानी जय शिवाजी, भारत माता की जय. थँक्यू. म्हणजे विचार करा, कर्तृत्व इतकं महान असलं पाहिजे की 350 वर्षानंतर सुद्धा जगाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. ज्या गडांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे त्यामध्ये रायगड आहे, शिवनेरी आहे, राजगड आहे, सिंधुदुर्ग आहे, प्रतापगड आहे, त्याच्यानंतर लोहगड आहे, आपलं पन्हाळा आहे, सालेर आहे, त्याचप्रमाणे सुवर्णदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, खांदेरी आहे आणि त्याच्यानंतर जिंजी, अशा या गडांचा समावेश त्याच्यामध्ये केला गेला आहे. म्हणजे विचार करा, 350 वर्षानंतर सुद्धा किंवा त्या काळात राजांच्या काळात परकीय आक्रमण झाली किंवा त्यांच्यानंतर सुद्धा इतकी परकीय आक्रमण झाली, ऊन वारा पाऊस किंवा सिंधुदुर्ग विजयदुर्ग सारखे जे गड आहेत, ऊन वारा पाऊस लाठा यांचा मारा सहन करून सुद्धा आता इतक्या धमाक्यात उभे आहेत. आणि आत्ता ह्या टायमिंगला एखादा पूल बांधला तरी तो पुढच्या वर्षी कोसळून जातो. म्हणजे यावरून समजतं की त्यावेळी पैशापेक्षा जास्त महत्त्व निष्ठेला होतं आणि आता निष्ठेपेक्षा जास्त, ठीक आहे, तो भाग वेगळा, परंतु ह्या गोष्टीचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राची निर्मिती राजांनी परकीय आक्रमण थांबवण्यासाठी असू दे किंवा व्यापार असू दे किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी केली होती, त्याची नोंद आज संपूर्ण जगाने घेतली. फक्त विचार म्हटलं ह्या गोष्टीचा केला पाहिजे की ह्या सर्व नोंद घेण्यासाठी, जगाने ह्या गोष्टीची नोंद घेण्यासाठी 350 वर्ष का लावली. मला वाटतं ह्या सर्व गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे. म्हणजे जे होऊन गेले त्या सरकारने सुद्धा आणि आत्ताच्या सरकारने सुद्धा या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की या गोष्टीचा विचार सुद्धा केला पाहिजे. पण या गोष्टीमुळे एक नक्कीच झालंय, राजांचे जे विचार आहेत, त्यांचा जो इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, तो फक्त आता पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित राहिला नाहीये किंवा महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता मर्यादित राहिला नाहीये, तो आता संपूर्ण जगभर पोहोचलाय. त्यामुळे त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी दूरदृष्टी आहे, ती आपल्या फक्त शिक्षणापुरती मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणातून, आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून ती दिसली पाहिजे. तर आपला जो इतिहास आहे तो पिढ्यानपिढ्या पुढे जात राहील. आपला इतिहास आहे, आपला जो राजांचा इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो जिवंत राहील आणि संपूर्ण जगाला कळून येईल की आपला राजा कोण होता आणि त्याचे विचार काय होते. त्याचप्रमाणे या जागतिक वारसा नोंदीमुळे जे आपले गड किल्ले आहेत त्यांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केलं जाईल. त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूचे जे गड किल्ले आहेत त्यांचे सुद्धा संवर्धन होईल. त्याचप्रमाणे राजांचा जो विचार आहे, त्यांचा जो वारसा आहे तो अखंड जपला जाईल. त्याचप्रमाणे जे पर्यटन क्षेत्र आहे त्या पर्यटन क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तुर्तास एवढंच. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.